कात्री ही तर कुठतरी ठेवली असं. खोबऱ्याची गुणी आणली मैत्रिणींनो दीदीने येताना आता. हा आता मला काय करायचंय तुम्हाला माहिती आहे का? आता मला करायच्यात लाडू. सिकडलं सगळं साफसफाई करून घेतली, पुसून वगैरे घेतलं. अगं मला ती भाजायलाच जाईन 2 तास. भाजून झालं तरी बाद झालं पाहिजे सकाळ लाडूला. ही भांडी वगैरे सगळी घासून घेतली मैत्रिणींनो लाडूसाठी. आणि ही अशी कढई घासली, मस्त पुसून घेतलं सगळे चकाचक. सगळे लाडू संपले ते काय सांगू तुम्हाला. लाडूच नाही तर भरणी कुठं गेली तुपाची. कविताकडे 1 लिटरचं तुपच मिळालं नाही म्हणून हे अर्धा लिटरच्या भरण्या तिने दिल्या त्या. आता ही संपल्या. ह्याच्यातनी हाय उलसक दिदीने नेलतं घरात खायला. हा हो असा एक माणूस खराब निघाला का नाही. असू दे. हे दाखव खोबरं कसलं आहे ते. हे खोबरं आहे बघा. आणि मी राजापुरीच खोबरं आणते मैत्रिणी. मऊ असतं ही. फोडून बघ की. कधी असं येतं कधी तसं येतं. हो का काढ. मला 2-3 किलो खोबऱ्याचा खिचडी करायचा आहे आता. बघा आमची भांडी काय झालंय त्याला. चकाचक घासून वापरते मम्मी. नाही घे त्याच्यात मध्ये. तिकडं दांडूक आहे ती पण घे. चल आय एकच खोबऱ्याचं करते का तुला लागतोय तेवढंच. एवढं चप्पल कधीपासून घेईन का मम्मी. तिकडं द्यायचं आहे मिसळ पाव करायची त्यांना समीक्षाला दिदीला. आता बघा खोबरं काढलं तुमच्या पुढून त्याचा खिस केला. करते मला लागायचं ते सगळं. आणि आता वाजलेत किती माहितीये का. माझं सगळं काम उरकलं तिकडलं. आता वाजलं संध्याकाळच्या 8 वाजून 4 मिनिटं झालं ते. तर मला खोबरं नव्हतं त्याच्यामुळं ते लाडू करायचं राहिलं होतं. तर मग आता खोबरं आणले दीदीने येताना. पण कपडे धुयची चालली होती आज. हिथलं सगळं आवरलं, घर सगळे आवरली, चकाचक केली. नंतर न सुंदर असं चहा केलता दीदीने, ती पिलो. तिने थोडं खायला आणलं होतं ड्रायंगनचं, ती खाल्लं. ड्रायंगन नाही येत मला म्हणता असं. ड्रायंगन फूड मग ड्रायगन ड्रायगन ती खाल्लं. आणि माझं तिकडलं सगळं झालंय आता. दुपारी सगळी भांडी वगैरे घासून पालती घालून फरशी पुसून हे जर करत नसते बसले तर मग बाकीचं डिंक वगैरे तळून झाला असता की. पण मला नाही मैत्रिणींना करू वाटत. अगं ते राडा ठेवू नये ना. मी कामच नाही करत. सगळं जिथली तिथं करून मग संध्याकाळचं 2 तास का जाईना तर. आणि 4 किलो लाडू करायचे ते आता. आणि मग उद्याच्याला करायचा आहे मसाला. असू द्या ह्या गोष्टीवरती. चला आता लाडूचं पहिलं मस्त सुंदर असं भाजून घेते. आज समीक्षेच्या ह्यांच्या घरी मिसळ पाव आहे आम्हाला खायला. आता तिथे तिकडे मिसळ करायला गेली आहे. हिथं करतात कधी तिथं करतात कधी. कधी त्यांच्या घरी असतं कधी हिथं असतं. आणि पाऊस तुमच्या इकडं कसा चाललाय. आमच्या इकडं पण पाऊस आहे. आता दुपारनं उघडलाय. मग ते परत ना बाहेरचं सगळं आवरून घेतलं. तुम्हाला बाहेरचं पण वातावरण दाखवते मी कसं आहे ती. चला माझा नंबर घ्या. मसाले वगैरे घ्यायचे असले तरी माझा नंबर आहे 9657484033. आता आपल्याकडे फक्त तुम्हाला काश्मीरी मिरची नाही मिळणार कारण का काश्मीरी मिरची पावडर आपल्या इकडली सगळी आता संपल्यातच जमाया. 1-2 किलोच्या ऑर्डर मी फक्त टाकणार आहे. आता ही उदबत्ती लावलेली त्याच्यामुळे ती अंगावर येते. सांडगे आपल्याकडले वाळण असंच मिळतील तुम्हाला. आता सांडगे सगळे संपले. काश्मीरी मिरची सगळी संपली. अजून काय संपलं आपल्याकडलं. एवढं 2 संपले. म्हणजे काश्मीरी मिरची मिळेल 1-2 किलो अजून ताईसाहेबांना. आणि मग बाकीच्यांना आता जेव्हा ऊन पडेल तवाच. कारण का मग ती राहायला एक कट्टा ते कुठल्याला ते मला मसाल्याला लागतो ना. मग मसाल्याला कुठं परत ना इकडं तिकडं तोंडाकडे बघत बसायचं त्याच्यामुळं. तर चला बाहेरचं वातावरण दाखवते तुम्हाला. इथलं सगळं आवरलंय बाहेरचं पण. बघा किचन तिकडलं बेडरूम मधलं हॉल मधलं सगळं पूर्ण बंगला पुसून घेतला. हे बाहेरचं सगळं चकाचक झाडून काढलं. सगळं निर्माळ केले. आणि मग नंतर ना मी माझ्या कामाला लागले. इकडले आता ती दरवाजा उघडाच आहे. गणेश आहे तिकडं. आणि हिथलं पण तुम्हाला कुठं घाण दिसते का बघा. सगळं चकाचक केले.
हे दोन्ही मिळून मैत्रिणींनो सुंदर असं हे बारीक करून घेतलं बघू शकता. आता हा तुम्हाला जर पाहिजे नसेल ना लाडूसाठी, जर तुम्ही घरी करत असाल तर मग तुम्ही मला असा भुगा मागत जा दोन्ही मिळून एकत्र. आता तुम्हाला माहिती खोबऱ्याचा खीस पण तेवढाच महाग आहे आणि खारकीची पावडर पण तेवढीच महाग आहे. खोबऱ्याचा खीस पण 500 रुपये किलो आणि खारीक पावडर पण 500 रुपये किलो आहे. असं काही ह्यात फसवायचं वगैरे काही नाही आहे. हे असं तुम्हाला मिश्रण करून सुंदर मिळेल. घरी आले की तुमचं तुम्ही डिंक वगैरे टाकून लाडू बनवू शकता. तर आता मला हे यातलं 2 किलो भरायचं इथं आणि म्हणजे हे मिश्रण 2 किलो भरायचं आहे आणि बाकीच्याचं मिश्रणाचं मला लाडू करायचं तर इथं सगळं प्रमाणानुसार मी मापून घेतलं होतं. मला जेवढं लाडूला 2 किलो काढायचं होतं आणि एका ताईसाहेबांना 2 किलो पाठवायचं आहे, तर हे आहे 4 किलोचं. आता ही तर तुम्हाला दाखवते मी. थोडंसं जास्त घेतलं होतं दोन्ही आणि हे राहिलेलं बाकीचं काढून ठेवलं. ही पहिल्यांदा मी घमेलीचं आबन केलं तर बघा आता ही बरोबर 4 किलो 224 ग्रॅम भरते, कारण का मी ती दोन्ही 100 ग्रॅम जास्त टाकलं होतं जेणेकरून कमी पडू नये. भरायला म्हणलं की मग ती काय होतं भरताना जर कमी पडलं तर अजून कुटाणा करायचा. थोडं जास्त झालेलं असावं पण असावं. आता ही ह्या मोठ्या घामेल्यात वाटणार मी आणि अजून एकदा एकजीव करणार आणि मग भरणार. म्हणजे आता बघा इकडं घरात काय खिडकं वगैरे म्हणजे येत नाहीत असं, कारण का तिथं थोडंसं कसं पलीकडं गवत वगैरे आहे ना त्याच्यामुळे येते ती. आता ही इथं ठेवते आणि दिदीने ह्यांनी तिकडं मिसळपाव केलाय लताच्या ह्यांच्या घरी, तर आम्ही तिकडं जाणार आहे. आता इथलं हे तूप बीप बघा सगळं आणलंय, दिसतंय का. ही भाजायचं सामान सगळं इकडं आणून ठेवलं. आता तुम्ही सांगा जेवले होईन का भाजून, मला काही सांगा. आता मी तिकडे जेवून आले होईन का भाजून, कारण का आता मला हे सगळं का सारा जमको बारीक करता 8 वाजल्यापासून आता मला वाजले इथं 9. 1 तास गेला ती बारीक करायला 4 किलोचं आणि हे सगळं सामान वगैरे काढायला. माझं इकडलं पण हे सगळं आवरून झालेलं असतं. आज काही इथं स्वयंपाक नाही आणि हे गेले तर इथं फलटणला, त्यांना उशीर होईन यायला. तोपर्यंत इथली मी लाईट होती म्हणजे चला तिकडे मिसळ पावचं काय चाललंय पुरींचं ती तुम्हाला दाखवते आणि आलीच माघारी लगेच जाऊन. रुबीला बाहेर काढली का रॉकी ना, त्याच्या मालकाने 3 वेळा न्यायला. हे 3 वेळा हिथंच येतोय, घरीच येतोय, महागारीच पडून. आता काय खर घालायचं आहे वय, तू इथंच बस, मी आली जाऊन. कुठे आहे ग मिसळ? काय झालं? समीक्षाने आमच्या आणि प्रतीक्षाने मिसळ पाव केलाय दोघींनी. होय पते समीक्षाच्या ह्यांच्या घरी आज पार्टी मिसळची. लय सुगरू नाही आहो समीक्षा आमची. आणलाय केलता का त्यांना फोन? काय म्हणलं ती? आपण जीव हा त्याला सगळं आठवतं. लय दिवस गॅप पडला मैत्रिणींनो. 15 दिवस झाले मिसळ खाल्लेली. मोबाईल देऊ का? रॉकेल सोडला का? आणतात असू दे. आता घेतो वाढून जेवायला.